Just look at this beauty. Audi A3 कन्वर्टेबल, क्या बात है. इस तर मजा असते मित्रांनो लोणावळ्यात यायची. हा बायकर्स पॅराडाईज तर आहेच, पण अशा एक्झॉटिक कार्स पण बघायला मिळतात. बायकर्स येणार असाल तर नक्की रेन गिअर्स कॅरी करा, बिकॉज यू नेवर नो वेन इट विल बी नीडेड. सिटी फ्लो काय चिटकून जाते बघा बसती. त्याची मागची बॉडी टेकायची राहिली आहेत रस्त्याला. त्याला तर टर्न पण नाही बसला, खूप लांबनं घ्यावं लागलं. जाऊ देईल का मला पुढं? नाही जाऊ देणार. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा होस्ट विवेक आडिवरेकर उर्फ ॲक्सिडेंटल व्लॉगर स्वागत करतो तुमच्या एका नव्या मोटो व्लॉगमध्ये. आज आपण बाईक राईडला निघालो आहे आणि आजचा व्लॉग थोडासा स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की आज मी बाईक राईडला फॉर द फर्स्ट टाईम निघालो आहे माझ्या मुलाबरोबर समर्थ. आणि आज आम्ही दोघं बापलेक धमाल करणार आहोत. नेहमीप्रमाणे लोणावळ्यालाच निघालो आहे, कारण की खूप दिवस झालेत राईड करून, मोटो राईड करून, बाईक राईड करून. कारण की बरेच दिवस थोडंसं तब्येतीचं कमी जास्त होत असल्यामुळे नव्हतं जमत. आता परत एकदा सीझन चालू झाला आहे, रायडिंग सीझन, अँड वी आर स्टार्टिंग ऑफ विथ अ बँग. तर मित्रांनो नक्की व्लॉग बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतो आहे. खूप मजा करणार आहोत आपण ऑन आवर वे टू लोणावळा अँड बॅक. काय सुंदर वातावरण आहे बघा मित्रांनो, किती सुंदर वाटतं आहे. काल थोडा पाऊस झाला आहे, परवाही थोडा पाऊस झाला. आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे, पण रायडिंगसाठी परफेक्ट. पाऊस पडत नाही आहे त्यामुळं परफेक्ट म्हणतो आहे. की पाऊस पडणार नाही आमची राईड पूर्ण होईपर्यंत. हिवाळ्याची थोडीशी चावून लागलेली आहे, त्यामुळं आता आमची बायकर गँगसुद्धा लवकरच एका चांगल्या आणि लांब अशा राईडला निघूच. त्याच्यामुळं बघू आता, मजा येणार आहे खूप या रायडिंग सीझनला. आपण पोचलो आहोत तळेगावला. जस्ट फ्युएल टॉपअप केलं शेल पेट्रोल पंपावर. नेहमी तिथे मी पेट्रोल भरत असतो आणि तिकडून आता आपण टुवर्ड्स लोणावळा चाललेलो आहोत. अरे काय करतोय बाबा हा? काय काय फोर व्हीलर्सला बिलकुलच कदर नसते यार टू व्हीलर्सवाल्यांची. बिंदास दाबत चाललं आहे बघा. ते समोर बघा स्कॉर्पिओ एन. झिरो रिस्पेक्ट फॉर फेलो रोड युजर्स. आणि आता आलेला आहे आपला फेवरेट कामशेतचा घाट. द वाईड ट्विस्टी इज हिअर, brings the real thrill out of riding. बघा फटाक एकदम लीन मारत आपली स्क्रॅम्बलर एफर्टलेसली हा घाट चढून येते वर. काही टेस्ट रायडरसुद्धा आहेत. गाडी कुठली आहे अजून मला कळलं नाही आहे, बाईक्स कुठल्या आहेत त्या, बट ते आहेत आपल्यासोबत बराच वेळापासून. बहुतेक SD असावी असं मला वाटतंय, बट आय एम नॉट शुअर. तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा या कुठल्या बाईक्स आहेत. आपण त्यांना एकदा ओव्हरटेक करून चेक करू नक्की कुठली बाईक आहे. बट दे आर रायडिंग मस्त झकास, चांगल्या स्पीडला चाललेत. SDच आहे मोस्टली. वेलकम टू लोणावळा गाईज, वेलकम टू लोणावळा. दत्ता वडापाव आपला नेहमीचा अड्डा. लोणावळ्यात गर्दी दिसते, ट्रॅफिक आहे. येस ट्रॅफिक दिसते आहे का काय गडबड आहे इथले एवढ्याच पॅचमध्ये, आय डोंट नो, बट ट्रॅफिक तर दिसतंय. वीकेंड आहे, त्यातल्या त्यात दिवाळीचा वीकेंड आहे, म्हणून कदाचित बरेचसे पर्यटक आले असतील असं वाटतंय. लेट्स सी, पुढे जाऊन पाहू.
झिंग 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 ऑफरोड. थोडंसं ऑफरोड करत करत गाडी काढूया आता पटापट. आपल्या स्क्रॅम्बलरनी आता नुकतेच 10,000चा पल्ला पार पाडलेला आहे. एका वर्षात 10,000 किलोमीटर इज नॉट बॅड ॲटलिस्ट फॉर अ पर्सन लाईक मी मोस्ट ऑफ द टाइम्स इज इन हिज कार. आणि प्रोफेशनल कमिटमेंट्समुळे सुद्धा आपल्याला फारसं राईडला जाता येत नाही. तरी त्यातल्या त्यात खूप राईड्स केल्या पहिल्या वर्षी. आता खूप करायच्यात आणखीन पुढे. बघितलं तुफान गर्दी आहे. वाव ब्ल्यू स्काईज. क्लाउडी वातावरण आहे पण मध्ये मध्ये ब्ल्यू स्काईज पण दिसत आहेत. अजून तरी काय फारसं वाईट ट्रॅफिक आहे असं दिसत नाही आहे. कारण की अदरवाईज इथूनच सुरुवात होते ट्रॅफिकला आणि मग मधनं शॉर्टकट घ्यावा लागतं. इकडून कुठून तरी घुसून बाहेर पडायला लागतं. असं म्हणायला आणि ट्रॅफिक लागायला एकच वेळ झाली थोडक्यात. मग ठीक आहे मुव्हिंग ट्रॅफिक दिसतंय अजून तरी. हे बघा मित्रांनो लोणावळा आपला हा डॅम. आणि आपण आता नेहमीच्या खोपोली घाटाकडे न जाता म्हणजे आपल्या बोर घाटाकडे न जाता आज आपण लायन्स पॉईंटकडे आलो मुद्दामून. कारण की ट्रॅफिक बघितल्यानंतर मला वाटलं फार काय मजा नाही तिकडे जाण्यात. आणि बघा किती छान ऊन पडलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे आम्हाला जरा भीती वाटत होती की बाबा लोणावळ्यात पाऊस वगैरे लागतो की काय. बट असं काही झालेलं नाही. उलटं इकडं मस्त लख्ख सूर्यप्रकाश आणि चांगलंच ऊन पडलं आहे. पण छान आहे वातावरण. थंड आहे लोणावळ्यात असल्यामुळं ती काळजी नाही. वातावरण थंड आहे चांगलं. आणि बघूया आता आपल्याला पुढं काय बघायला मिळते. त्या मानाने जी तिथे गर्दी होती लोणावळा एस टी स्टँडच्या जवळ त्यापेक्षा इकडं आतमध्ये आल्यानंतर अजून तरी वाटत नाही आहे गर्दी. आता पुढं बायकर्स गँग्स वगैरे असतीलच. आत्तापर्यंत जर का परत गेले नसतील तर त्याची थोडीफार रश असू शकते. अदरवाईज तर ठीक आहे. आय मीन विथ लोणावळा स्टँडर्ड्स दिस इज ओके. जस्ट लुक ॲट दिस ब्युटी. ऑडी A3 कन्व्हर्टेबल. क्या बात है. इतर मजा असते मित्रांनो लोणावळ्यात यायची. हां 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 बायकर्स पॅराडाईज तर आहेच पण अशा एक्झॉटिक कार्स पण बघायला मिळतात. A3 छोटा पॅकेट बडा धमाका. ते पण कन्व्हर्टेबल. क्या बात आहे. कसली दिसते. हां 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 खूपच स्लो चाललेत पण काका. मुंबई MH02 थांबायचं आहे त्यांना. पार्किंग शोधत आहेत. हे धमाल असते मित्रांनो. त्यामुळे विकेंडला घरी बसू नका. कमीत कमी पुण्याच्या आजूबाजूची जी काही पर्यटन स्थळं आहेत तिथे नक्की भेट द्या. तामिळीमध्ये सुद्धा धमाल असते. बघू मंड्याला जाऊ. आय विश काही बायकर्स त्या दिवशी सुद्धा बघायला मिळतील. फायनली आता आपण आलो आहोत शिवलिंग पॉईंटला. थोडा इथं शूट वगैरे करू आणि मग पुढं जाऊ. काय भारी दिसतंय बघा. आता मस्त झालं आहे वातावरण. थोडंसं ढगांचं आच्छादन आलं आहे. सुपर्ब. सो आता शिवलिंग पॉईंटला छोटासा फोटोशूट करून आता आपण पुढे निघालो आहोत टुवर्ड्स ॲम्बी व्हॅली. ॲम्बी व्हॅलीला जाऊ की नाही माहीत नाही आहे बट बघूया. ॲम्बी व्हॅली सिटी. पण आता पाऊस चालू झालेला आहे त्यामुळं गपचूप माघारी फिरतोय. भिजायचं नाही आहे की रेन गिअर तर काहीच आणलेलं नाही आहेत. पाऊस बहुत चिटिंग करता है यार. आत्ता जरा ड्रोन शॉट्स घेऊ म्हणून मी ड्रोन बाहेर काढला आणि झाला पाऊस चालू. ऐसा मॅटर हो जाता है ना.
सो फार सो गुड. थोडा थोडा पाऊस होतो आहे मध्ये मध्ये. इंटेन्सिटी खूप जास्त नाही आहे, बट विकेंडला कोणी लोणावळ्यात येण्याचा प्लॅन करत असाल तर डेफिनेटली डू एक्सपेक्ट सम सॉर्ट ऑफ रेन्स. नॉट मच, बट येस, इफ यू आर अ बायकर बेटर बी प्रिपेअर्ड विथ युअर रेन गियर्स. आमच्याकडे काहीच रेन गियर्स नव्हते. मुलगा म्हणत होता बघा पुन्हा पाऊस चालू झाला आहे. दिस इज वॉट इट इज. थोडा थोडा मध्ये मध्ये मधल्या पॅचेसमध्ये पाऊस पडतो. आत्ता आपण आंबी व्हॅलीच्या रोडला आहोत. टुडे वी आर ऑन 25th of October 2025, जस्ट आफ्टर फिनिशिंग द दिवाळी फेस्टिविटीज. तर बायकर्स येणार असाल तर नक्की रेन गियर्स कॅरी करा, बिकॉज यू नेवर नो वेन इट विल बी नीडेड. तर थोडं तर भिजायला होतंच आहे, नो डाऊट. आता बघू पुढं कितपत पाऊस असेल अजून माहीत नाही आहे, बट वी प्रे टू द रेन गॉड्स, प्लीज प्लीज प्लीज, अंटिल वी रीच होम, प्लीज बेअर विथ अस. हे बघा क्या बात आहे, काय दुःख आहे बघा. आता आम्ही जस्ट मला वाटतं एक 15-20 मिनटं आधी तिथं थांबूनच शिवलिंग पॉईंटवरनं फोटोज काढलेत. अगदी क्लिअर मोकळं वातावरण होतं. आणि आता पहा, दिस इज द ब्युटी ऑफ लोणावळा. पहा, ऑसम व्ह्यूज. वी वर नॉट एक्सपेक्टिंग दिस, बट येस, वी आर गेटिंग टू विटनेस दिस ब्युटी. त्या बाजूला बघू शकता, त्या साईडला पूर्ण ऊन पडलं आहे आणि याच बाजूला धुकं आणि पाऊस आहे. बढिया बढिया व्ह्यूज. रेकलेस ड्रायव्हर्स असतात त्या, रेकलेस ड्रायव्हर्स लिटरली. Sorry for that unannounced bad mouthing, but anyways, दुःख फॉग. अरे आलो तेव्हा तुम्हाला मी दाखवलंच आहे की किती लख सूर्यप्रकाश होता, आणि आता बघा धुकं पडलंय, मध्ये मध्ये पाऊस पडतोय. सूर्यदेव ढगांच्या आड लपलेत. ड्रास्टिक चेंज आहे ॲटमॉस्फिअरमध्ये विदिन से हाफ ॲन आवर, नॉट मोर दॅन दॅट. ते बघा, let's try. मस्त धुकं आहे ना. सगळीकडे गर्दी. आता आम्ही खाली निघालोत आणि बघा पर्यटकांची लायन्स पॉईंटकडे जाणारी गर्दी. सिटी फ्लो काय चिटकून जाते बघा बसती. त्याची मागची बॉडी टेकायची राहिली आहेत रस्त्याला. विचाराचा टर्न पण नाही बसला, खूप लांबनं घ्यावं लागलं आहे. जाऊ देईल का मला पुढं? नाही जाऊ दिलं. कधी बघा सगळीकडनं आता जनता गोळा झालेली आहे. फोर व्हीलरच्या रांगा लागल्यात.
मॅप्रोसाठी एवढ्या रांगा आहेत, गाड्या लावायला जागा नाही आहे, पार्किंग बिलकुल नाही आहे, सगळं फुल आहे. डू चेक दिस आउट गाईज इफ यू आर प्लॅनिंग टू कम डाऊन टू लोणावळा ओव्हर दिस वीकेंड. नो पॉइंट. बघा, बंपर टू बंपर ट्रॅफिक बोथ साइड्स, not just from Pune to Mumbai but Mumbai to Pune as well. Yes, we are off. Finally we are out of that bullish traffic. उतना तो बनता है यार, वीकेंड है, दिवाली फेस्टिवल की वाइब्स अभी भी है, उतना तो बनता ही यार. मासोळी इकडं पण आहे का? क्या बात आहे. मासोळी या रेस्टॉरंटबद्दल बरंचसं ऐकलं आहे, मला माहीत नव्हतं इथंही झालं आहे. ॲक्च्युली त्याच्यावरती एक फेलो यूट्यूबरचा व्लॉग आहे, रिसेंटली मी बघितला होता. मुंबईमध्ये 2 ठिकाणी त्याचे आउटलेट्स आहेत, भायखळ्याला एक आणि दादरला एक, आणि आता हे तिसरं मला दिसलं इथं लोणावळ्यात. ओके, सो फायनली आपण आता लोणावळ्यातनं परतीच्या मार्गावर निघालो आहोत. होपफुली पुढच्या अर्धा पाऊण तासात घरी पोचू. तर आजचा छोटासा असा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आता इथून पुढचा रस्ता जो नेहमीचा झालेला आहे, तुम्हाला तर सगळ्या ऑलरेडी माहितीच आहे, त्यामुळे आता फारसं व्लॉगिंग नाही करणार आहे इथनं पुढं. बट आजचा जो काही छोटासा व्लॉग होता, माझ्या मुलाबरोबरचा पहिला मोठा व्लॉग बाईक राईडचा, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सो सायनिंग ऑफ फॉर नाव, तुमचा होस्ट विवेक आडिवरेकर. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस. बाय बाय टिल द नेक्स्ट व्लॉग.